AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। AOC त्याला आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते। 2615 जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो ही भरती या ठिकाणी आलेली आहे। तर शॉर्टली या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि या भरतीचे जे ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे। 24 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 23 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर 10वी पास यामध्ये शैक्षणिक पात्रता एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये निवड आपली कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर या भरतीची शॉर्टली जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे। आणि AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये जे विद्यार्थी मिळवणं जवळपास 5 प्रकारचे पद असणार आहे। तर बघा, यामध्ये फायरमॅनचं पद असणार आहे, ट्रेड्समॅन मेटचं पद असणार आहे, त्याचबरोबर ज्युनियर ऑफिस असिस्टंटचं पद असणार आहे, मल्टीटास्किंगचं पद असणार आहे, मटेरियल असिस्टंटचं पद असणार आहे, असे विविध काही पद असणार आहे। यामध्ये आपल्याला ड्युटी कशा प्रकारे करावं लागणार आहे, कोणतं आपल्याला काम करावं लागणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स सुद्धा याला म्हटलं जाते। तर 2615 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर जाहिरात या ठिकाणी आली, शॉर्टली जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि फॉर्म भरणे जे 24 ऑगस्ट पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होतं। तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी शॉर्टली जाहिरात या ठिकाणी बघू शकता। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स। तर बघा, या ठिकाणी ट्रेड्समॅन मेटचे ज्या जागा कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी आहे, SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी जागा स्क्रीनवर दिसणार आहे। ट्रेड्समॅन मेटच्या 1799 जागा सर्वात जास्त आहे आणि फायरमॅनच्या ज्या आहे अग्निशामकच्या 520 जागा आहे, ज्युनियर ऑफिस असिस्टंटच्या 104 जागा आहे, मल्टीटास्किंग स्टाफ MTSच्या 142 जागा आहे, मटेरियल असिस्टंटच्या 50 जागा आहे। तर टोटल 2615 जागा ज्या विद्यार्थी मिळवणं AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास आहे, शिक्षण यामध्ये 10वी पास लागणार आहे। तुम्ही जर 10वी पास असाल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांना। आणि AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स या भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये 1 रुपये सुद्धा फी नाही, एक लक्षात ठेवा, फी यामध्ये नसणार आहे, एक लक्षात ठेवा, फी यामध्ये नाही आहे। तर आता AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रेड्समॅन मेट पदामध्ये कोणतं काम असते, तर बघा लष्कराच्या गोदामामध्ये मालाची चढ उतार करणे, दारुगोळा किंवा इतर साहित्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे। आणि ड्युटी कशी असते तर ही शारीरिक कष्टाची ड्युटी असते। यामध्ये ऑफिसमधील फायली सांभाळणे, झेरॉक्स काढणे, साफसफाई आणि वरिष्ठांच्या कामात मदत करणे अशी कामे करावी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। पगार 18,000 ते 56,900 पर्यंत। आणि जे काही फायरमॅनचं पद आहे, अग्निशामकचं पद आहे, यामध्ये कोणतं काम असणार आहे, कॅम्प किंवा गोदामामध्ये लागणारी आग विझवणे, आग लागू नये म्हणून सुरक्षा यंत्रणाची तपासणी करणे आणि तात्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करणे हे जे करावं लागणार आहे। ड्युटी कशी असते तर ही ड्युटी आव्हानात्मक आणि 24 तास शिफ्ट पद्धतीची असू शकते, एक लक्षात ठेवा। यामध्ये नेहमी सतर्क राहावं लागणार आहे। पगार 19,900 63,200 पर्यंत भेटणार आहे। आणि मल्टीटास्किंग म्हणजे MTS मध्ये काम कोणतं असणार आहे, तर बघा ऑफिसमधील दैनंदिन कामे करणे, जसे की डाक पोस्ट सांभाळणे, त्याचबरोबर कागदपत्र एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर नेणे आणि कार्यालयाची निगा राखणे। आणि ड्युटी कशी असणार आहे तर बघा ही पूर्णपणे कार्यालयीन ड्युटी असते। शारीरिक कष्टाचे कामं यामध्ये खूप असते, एक लक्षात ठेवा। पगार 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे। आणि त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंटमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅम्प्युटरवरील टायपिंग करणे, डेटा एंट्री करणे, अधिकृत पत्रव्यवहार सांभाळणे आणि
रेकॉर्ड मेंटेन करणे, त्याचबरोबर ड्युटी कशी असणार आहे तर ही आरामदायी 9 ते 5 ची ऑफिस ड्युटी असते. यासाठी इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग असणे आवश्यक आहे. पगार भेटणार 19,900 63,200 पर्यंत. तर अशा प्रकारे ड्युटी असणार. आणखीन एक पद असणार आहे मटेरियल असिस्टंटचं. तर यामध्ये कोणतं काम असते तर बघा, गोदामामधील साहित्याचा हिशोब ठेवणे, नवीन साहित्याची नोंद करणे आणि साहित्याचे नियोजन करणे. आणि ड्युटी कशी असते तर हे सुपरवायझर दर्जाचे पद असल्याने यामध्ये प्रामुख्याने कागदपत्र आणि व्यवस्थापनाचे काम असणार आहे. पगार 29,000 ते 93,300 पर्यंत भेटणार आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड राहतं, पण आता यावर्षी काय केलं की AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट ऑप्शन आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीमध्ये असणार आहे. तर AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, जो की 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे आणि 2 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. 2 घंट्यामध्ये आपल्याला पेपर या ठिकाणी सोडवावा लागणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे जर समजा तुम्ही 4 जर आपण प्रश्न चुकले तर एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्समध्ये आपली निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे. तर आपल्याला पेपरमध्ये वाचायचं काय, आपल्याला जर पेपर या ठिकाणी काढायचं असेल तर जे काही झालेल्या प्रश्नपत्रिका जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधूनच या ठिकाणी परीक्षेला जास्त प्रश्न रिपीट विचारले जाते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एक लक्षात ठेवा. तर आता AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड उंचीचा जर आपण विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची यामध्ये लागणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे कमी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, 152 किंवा 157च्या दरम्यान उंची या ठिकाणी लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपलं ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे 6.5 मिनिटापेक्षा जर जास्त टाईम लागला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. आणि जे पण विद्यार्थी 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास असणार आहे. आणि दुसरा जो इव्हेंट यामध्ये असणार आहे तर तो असणार आहे यामध्ये 9 फीट आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल लॉंग जंप तर लॉंग जंप आपल्याला 9 फीट मारावं लागणार आहे. त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट आहे तर याच्या अगोदर पुलअप्स आणतात, यावर्षी पुलअप्स केल्या 6 पुलअप्स आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर झिगझॅग असणार आहे यामध्ये. तर म्हणजे सेम टी आर्मी रॅली भरतीला जे काही ग्राउंड आहे तशा प्रकारे ग्राउंड यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर AOC आर्मी ऑर्डनन्स कॉप्स भरती जे विद्यार्थी मित्रांनो 24 ऑगस्टपासून फॉर्म भरणे चालू होत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.